मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण तुम्हाला प्रॅक्टिस सेट 12 सोडवण्यासाठी सांगितलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रॅक्टिस सेट 12 सोडवलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेला नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे त्यांनी आपले जे काही अँसर्स असणार आहेत हे अँसर्स बरोबर आहेत का नाही हे चेक करण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेले नाहीत तर हे एक्झाम्पल्स कशा पद्धतीने सोडवायचे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग पाहूया आज आपण प्रॅक्टिस सेट 12. तर प्रॅक्टिस सेट 12 मध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, फाइंड द HCF. काय सांगितलेलं आहे? फाइंड द HCF. क्वेश्चन नंबर 1 that is 25 and 40. 25 and 40. तर याचे जे काही आपल्याला काय शोधायचं आहे? HCF शोधायचं आहे. बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. Which method? By prime factorization method we can solve that examples. Then पहा आता हे एक्झाम्पल्स आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे आहेत. तर दिलेले नंबर्स कोणते आहेत? 25 आणि 40 हे दोन नंबर्स या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसत आहेत. मग काय करावं लागेल आपल्याला? पहा 25 40 ओके. By vertical arrangement we can solve that example. ओके. या अरेंजमेंटच्या साहाय्याने आपण आता हे एक्झाम्पल सोडवणार आहोत या व्हर्टिकल मेथडच्या साहाय्याने. कोणकोणते नंबर दिलेले आहेत? 25 आणि 40 हे दोन नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. फर्स्ट प्राइम नंबर कोणता आहे? 2. 2 न हे दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहेत का? 25 नाही, 40 आहे. दोन्हीही नंबर न डिव्हिजिबल असणारेच नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यावायचे असतात प्राइम नंबर्स. 3 न आहे का? नाही. नेक्स्ट प्राइम नंबर कोणता आहे? 5. 5 न डिव्हिजिबल आहेत का? यस. दीज टू नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. ओके. 5 5 जा 25, 5 8 जा 40, 5 8 जा 40. आता काय शिल्लक राहिलेलं आहे? या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 8 शिल्लक राहिलेले आहे. मग आता हे दोन्हीही नंबर कोणत्या प्राइम नंबरने डिव्हिजिबल आहेत का? 2 न आहे का? नाही. 3 न आहे का? नाही. 5 न आहे का? नाही. ओके. हे दोन्हीही नंबर एकाच प्राइम नंबरने डिव्हिजिबल आहेत का? नाही. ओके. मग काय करावं लागेल आता? या ठिकाणी आपल्याला पहा कॉमन फॅक्टर्स ऑफ 25 and 40 इज इक्वल टू. आता हे कॉमन फॅक्टर्स कोणते असणार आहेत? या लेफ्ट हँड साइडला हे जे काही दोन नंबर्स आहेत या दोन नंबरच्या लेफ्ट हँड साइडला जे कोणते नंबर्स आलेले असतील हे नंबर्स म्हणजे काय असतात? कॉमन फॅक्टर्स असतात. मग आता या ठिकाणी कॉमन फॅक्टर कोणता आहे? ओनली 5. ओके. कोणता आहे? ओनली 5 आहे. ओके. तर मग आता आपल्याला काय काढायचं आहे? HCF काढायचं आहे. पहा HCF ऑफ 25 and 40 इज इक्वल टू. HCF ऑफ 25 and 40 इज इक्वल टू. कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? ओनली 5 आलेला आहे. म्हणजेच याचा HCF किती असणार आहे? 5 असणार आहे. किती असणार आहे? HCF ऑफ 25 and 40 इज इक्वल टू 5 असणार आहे. आपलं जेही काही आन्सर आलेलं असणार आहे त्या आन्सरला आपण जर असं बॉक्स मध्ये जर लिहिलं तर आपलं आन्सर बेटर वाटतं थोडस. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं हे आन्सर आलेलं असणार आहे त्यांचं हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर आपण पाहूया सेकंड नंबर एक्झाम्पल दॅट इज 56 and 32. कोणते दोन नंबर्स दिलेले आहेत? पहा या ठिकाणी 56 and 32 हे दोन नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर ही एक्झाम्पल आपण याच अरेंजमेंटने सोडवणार आहोत. पहा
आता हे जे काही आपण एक्झाम्पल्स या व्हर्टिकल अरेंजमेंटने सोडवत आहोत, तर जर कोणी हेच नंबर व्हर्टिकलच्या ऐवजी हॉरिझॉन्टल मेथडनं म्हणजे या आडव्या पद्धतीने जर शोधून हे केलेले असतील तरी सुद्धा ते अगदी बरोबर असणार आहे. कारण आपण सांगितलेलं आहे की मेथड कोणती जरी असली तर अँसर मात्र सेमच येणार आहे, एकच अँसर येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जरी आपण वेगळ्या मेथडनं जरी सोडवलेलं असेल हॉरिझॉन्टल मेथडनं तरी सुद्धा आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे. ओके, तर घाबरून जायचं नाहीये की सरांची ही मेथड आहे. ओके, तर आपल्या पुस्तकामध्ये ज्या 2-3 मेथड दिलेल्या आहेत त्याच्यापैकी आपण एक कोणतीही एक मेथडनं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. यानंतर हे जे एक्झाम्पल आहे 56 and 32 हे आपल्याला पाहायचं आहे. कॅन these two numbers are divisible by first prime number? Yes, these two numbers are divisible by 2. Okay, so we can write here 2. तर या ठिकाणी आपल्याला 2 लिहायचं आहे. 2 न या 56 ला डिवाइड केल्यानंतर काय होतं पहा 28 या ठिकाणी येणार आहे आणि 2 ने या 32 ला डिवाइड केल्यानंतर काय येतं 16 येतं. ओके, परत आणखी हे दोन ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत का? यस, these two numbers are divisible by 2. So we can write here 2. Then 2 1s are 2, 2 4s are 8, 2 8s are 16. ओके, आणखी हे दोन्हीही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत का? यस, these two numbers are divisible by 2. Okay, so we can write here 2. 2 7s are 14, 2 4s are 8, 2 7s are 14, 2 4s are 8. आता हे दोन्हीही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. 3 ने आहेत का? नाही. 5 ने आहेत का? नाही. ओके, हे 5 ने म्हणल्यानंतर हे तर स्मॉलर होतं, बरोबर आहे. म्हणजे डिव्हिजिबल आहे का? तर नाही. तर मग आता काय लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी पहा, कॉमन फॅक्टर्स ऑफ 56 and 32 इज इक्वल टू. कोणते कॉमन फॅक्टर आहेत म्हणून सांगितलं आपण? हे जे आपण दोन नंबर्स लिहिलेले आहेत या नंबर्सच्या लेफ्ट हँड साइडला जे कोणते नंबर्स असतील हे पहा. हे नंबर्स म्हणजे काय असणार आहेत? कॉमन फॅक्टर्स असणार आहेत. यालाच आपल्याला कसं लिहिता येतं पहा, इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन आपल्याला लिहायचं असतं. 2 into 2 into 2. ओके, हे काय आहे? हे कॉमन फॅक्टर्स आहेत. कोणते? 2 into 2 into 2. ओके, मग आता काय करायचं आपल्याला? HCF शोधायचं आहे. HCF ऑफ 56 and 32 इज इक्वल टू. HCF of 56 and 32 is equal to. काय करावं लागेल? यांचा जो काही प्रोडक्ट असणार आहे तोच त्यांचा HCF असणार आहे. काय आहे पहा, 2 into 2 4, 4 into 2 8, 4 into 2 8 म्हणजेच काय असणार आहे आन्सर आपलं 8. HCF of 56 and 32 is equal to 8. हे आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके, ज्याही विद्यार्थ्यांचं हे आन्सर आलेलं असणार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन. तर यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. पहा, आता हे जे काही एक्झाम्पल्स आहेत तर या ठिकाणी आपण काय करत आहोत पहा, हे कॉमन फॅक्टर्स लिहित आहोत. HCF ऑफ कुणाचा तो HCF आहे हे सुद्धा लिहित आहोत. म्हणजे असे एक्झाम्पल्स लिहिल्यामुळे का होणार आहे, आपलं जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर अगदी अॅक्युरेट आन्सर असणार आहे. म्हणजे कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी गडबड होणार नाही. त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस कॉमन फॅक्टर्स ऑफ, कॉमन फॅक्टर कुणाचे आहेत ते हे आपण अॅक्युरेट पाहत आहोत. ज्यावेळेस आपण HCF काढत आहोत, HCF ऑफ कुणाचा आहे तो HCF, ते लिहिल्यानंतर जे काही आपलं आन्सर आलेलं असणार आहे त्या आन्सरनं त्या दोन्ही नंबरला डिवाइड करता येतं का, ओके, पूर्णपणे भाग जातो का हे सुरुवातीला पाहायचं.
म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे का नाही ते आपल्याला त्याच ठिकाणी चेक करता येतं. समजते सर्वांना. तर यानंतर आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहत आहोत. पहा, तर यामध्ये दिलेलं आहे 40, 60, 75. थर्ड नंबरला काय दिलेलं आहे? 40, 60 and 75 असं हे 3 नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. 40, 60, 75. ओके, तर हे एक्झाम्पल आता आपण हॉरिझॉन्टल मेथडनं सोडवून पाहूया. ओके, कोणत्याही मेथडनं सोडवलं तरी आपल्याला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आपला आन्सर बरोबरच येणार आहे. तर पाहूया आपण हे 40 इज इक्वल टू काय येणार आहेत याचे फॅक्टर्स. 2 into 20 इज इक्वल टू 2 into 2 into 10 इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 5. ओके, हे या 40 चे काय आहेत? फॅक्टर्स आहेत. नंतर आपल्याला कुणाचे फॅक्टर्स काढायचे आहेत? पहा, 60. कुणाचे काढायचे आहेत? 60 चे फॅक्टर्स काढायचे आहेत. काय दिलेलं आहे? 2 into 30. The factors of 60 is equal to 2 into 30 is equal to 2 into 2 into 15 is equal to 2 into 2 into 3 into 5. These are the factors of 60. These are the factors of 60. Then we must want to find out the factors of 75. The factors of 75, that is, पहा आता या 75 चे फॅक्टर्स कोणते कोणते असणार आहेत? 3 into 25. 3 into 25 is equal to 3 into 5 into 5. 3 into 5 into 5 हे या 75 चे फॅक्टर्स असणार आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला? कॉमन फॅक्टर्स ऑफ कुणाचे फॅक्टर्स लिहायचे? कॉमन 40, 60 and 75 इज इक्वल टू काय काय कॉमन आहे? पहा, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 नाही. मग कॉमन फॅक्टर घेता येतं का? नाही. या तिघांमध्येही कॉमन असलं पाहिजे. या तिघांमध्येही कॉमन असलं पाहिजे. म्हणजे आता हे 2 2 2 तर नाहीच, बरोबर आहे. आता काय कॉमन आहे या तिघांमध्ये? पहा, हे जर 2 जर सोडला आपण तर या ठिकाणी फक्त कॉमन काय राहतं? 5 राहतं. पहा, मग इथं 5 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर्स ऑफ 40, 60 and 75 इज 5. Common factors of 40, 60 and 75 is equal to 5. Then we can write here the HCF of 40, 60 and 75 is equal to 5. Okay, the HCF of 40, 60 and 75 is equal to 5 हे आपला आन्सर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल हॉरिझॉन्टल मेथडनं सोडवलेलं आहे. म्हणजे आपणाला जे काही आपलं प्रश्न असणार आहे, क्वेश्चन असणार आहे, तो क्वेश्चन हॉरिझॉन्टल मेथडनं सोडवलं तरी आन्सर तेच येणार आहे. व्हर्टिकल मेथडनं जरी सोडवलं तरी तेच आन्सर आलेलं. नंबर 4 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये नंबर्स दिलेले आहेत. पहा, 16 and 27. तर स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे? हा जो नंबर आहे 16 याचे फॅक्टर्स आपल्याला सुरुवातीला लिहायचे आहेत. 16 इज इक्वल टू 2 into 8 is equal to below is equal to then 2 into 2 into 4 is equal to 2 into 2 into 2 into 2. These are the factors of 16. Then we want to write the factors of 27 is equal to
that is 3 into 9 is equal to 3 into 3 into 3. These are the factors of 27. Here we can write the factors of 16 and here we can write the factors of 27. Then we want to write the common factors of 16 and 27 is equal to common factors of 16 and 27 is equal to. Let us see. आता या दोघांमध्ये कोणते कॉमन फॅक्टर्स आहेत? इथे सर्व फॅक्टर्स आपल्याला कोणते दिसत आहे? 2 2 2 2 आणि या ठिकाणी 3 3 3. तर या दोघांमध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही. या दोघांमध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही. जर या ठिकाणी कॉमन फॅक्टर नसेल तर आपल्याला काय लिहावं लागेल पहा. देअर इज नो कॉमन फॅक्टर. देअर इज नो कॉमन फॅक्टर असं लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचे. मग आता पुढे हे कॉमन फॅक्टर तर लिहिलं आपण. जर कॉमन फॅक्टर नसेल तर काय असणार आहे? HCF ऑफ 16 अँड 27 इज इक्वल टू. पहा, देयर इज नो कॉमन फॅक्टर. या दोघांमध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाहीये. जर कॉमन फॅक्टर नसेल तर त्याचा HCF किती असतो? 1 असतो. HCF ऑफ 16 अँड 27 इज इक्वल टू 1. हेच आपलं या ठिकाणी काय असणार आहे? आन्सर असणार आहे. तर HCF ऑफ 16 अँड 27 इज इक्वल टू 1. समजलेलं आहे सर्वांना? हे आपण या मेथडनं सोडवलेलं आहे. आपण कोणत्याही मेथडनं काय सांगतोय आपण की जर आपण कोणत्याही मेथडनं जर एक्झाम्पल सोडवलं तर आन्सर आपलं 1च आलेलं असणार आहे. यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 5. The given numbers are 18, 32 and 48. ओके, तर याचा आपण व्हर्टिकल अरेंजमेंट न काढूया. याचे फॅक्टर्स 18, 32, 48. Then let us see. All these three numbers 18, 32 and 48 is divisible by 2. Is divisible by 2. So we can write here 2. Then divide all these numbers by 2. 2 9s are 18. 2 9s are 18. 2 1s are 2. 3 minus 2 remaining 1. When we take 2, then formula number becomes 12. 2 6s are 12. Then 2 2s are 4. 2 4s are 8. 2 4s are 8. Let us see. Then can these two numbers or can these three numbers are divisible by 2? Can these three numbers are divisible by 2? No. Can these three numbers are divisible by 3? No. Okay. म्हणजेच या ठिकाणी हे जे तिन्ही संख्या आहेत, हे जे तिन्ही नंबर्स आहेत, या तिन्ही नंबरला 2 न डिवाइड करता येतं का? आता 9 ला, 16 ला, 24 ला या दोघांना येतं, परंतु 9 ला येतं का? नाही. म्हणून मग आता या दोघांना, या तिघांना मग 3 न येतं का? नाही. 5 न येतं का? नाही. 7 न येतं का? नाही. ओके, म्हणजे या तिघांनाही फक्त कितीनं डिवाइड केलेलं आहे आपण, म्हणजे इथं 2 न डिवाइड केलेलं होतं. ओके, मग आता पुढे काय लिहावं लागेल मग आपल्याला? कॉमन फॅक्टर्स ऑफ 18, 32 and 48 इज इक्वल टू. पहा, या ठिकाणी आता फक्त कॉमन फॅक्टर कोणते असणार आहेत? या 3 नंबरच्या लेफ्ट हँड साइडला जे कोणते नंबर्स असणार आहेत
ते नंबर्स म्हणजे काय असणार आहेत, कॉमन फॅक्टर्स असणार आहेत. आता या ठिकाणी फक्त कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे, 2. कोणता आलेला आहे या ठिकाणी, कॉमन फॅक्टर 2 आलेला आहे. त्यानंतर HCF ऑफ 18, 32 and 48 इज इक्वल टू. आता या ठिकाणी HCF किती असणार आहे, 2च असणार आहे. कॉमन फॅक्टर किती आलेला आहे, 2 आलेला आहे. त्यामुळे याचा जो काही HCF असणार आहे ते HCF किती असणार आहे, 2च असणार आहे. समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी दिलेला आहे 105 and 154. 105 and 154. Then we want to write firstly the factors of 105. Write the factors of 105. 105 is divisible by. Can that number is divisible by 2? No, that number is not divisible by 2. Can that number is divisible by 3? Yes, 105 is divisible by 3. Then we can write here 3 into 3 3s are 9, remaining 1. 10 minus 9, remaining 1. When we take 5, then formed number becomes 15. 3 5s are 15. 3 5s are 15. Then पहा पुढे काय करायचं आहे, 3 into 35. ओके, 35 आता कितीने डिव्हिजिबल आहे पहा, 2 ना आहे का, नाही. 3 ना आहे का डिव्हिजिबल, नाही. मग कोणत्या नंबरनं डिव्हिजिबल आहे, 5 ना आहे का डिव्हिजिबल, हो 5 न डिव्हिजिबल आहे. बरोबर आहे, कितीने डिव्हिजिबल आहे, 5 ने डिव्हिजिबल आहे. मग आता कसं करणार, कसं लिहिणार मग आपण याला, 5 into 7. 5 7 जा 35. म्हणजेच हे जे फॅक्टर्स आलेले आहेत 105 चे, कोणते फॅक्टर्स आलेले आहेत, 3 into 5 into 7. These are the factors of 105. These are the factors of 105. आता आपल्याला कोणाचे फॅक्टर्स काढायचे आहेत, 154. 154. 154 is divisible by 2. Is divisible by 2. 2 into 2 7s are 14. 2 7s are 14. 15 minus 40, remaining 1. When we take 4, then form the number becomes 14. 2 7s are 14. Okay. Then 2 into 77. 77. 77 is divisible by. कितीने डिव्हिजिबल आहे तो, 2 ने आहे का, नाही. 3 ने आहे का, नाही. 5 ने आहे का, नाही. 7 ने आहे का, यस 7 ने आहे. ओके, म्हणजे हे कितीने डिव्हिजिबल आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, या डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहेत. तर या डिव्हिजिबिलिटी टेस्ट विषयी सुद्धा आपण एक व्हिडिओ करणार आहोत. तो झाल्यानंतर लागलीच तो आपण पाहायचा आहे. आपल्या या डिव्हिजिबिलिटी टेस्टच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या आहेत. आणि या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला जेही काही असे एक्झाम्पल्स असतील ते अतिशय फास्ट सोडवता येणार आहे. तर पहा मग 77 इज डिव्हिजिबल बाय 7. सो 7 into 11. 7 into 11. नंतर पहा काय करायचं आहे, कॉमन फॅक्टर्स ऑफ 105 and 154 इज इक्वल टू. तर आता या दोघांमध्ये कोणते कॉमन फॅक्टर्स आहेत ते काढायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत पहा, इथं 3 आहे, इथं 2 आहे. ओके, त्यानंतर इथं 5 आहे, इथं 5 नाही, इथं 7 आहे, इथं पण 7 आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे, 7 आलेला आहे. कोणता आलेला आहे, कॉमन फॅक्टर 7 आलेला आहे. म्हणजेच आता आपल्याला काय काढायचं आहे, परंतु त्याचा HCF काढायचा आहे.
HCF of 105 and 154 is equal to 7. कसा 7 आलेला आहे याचा HCF? कारण या ठिकाणी फक्त कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? 7च आलेला आहे. कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? 7च आलेला आहे. त्यामुळे याचा जो काही HCF असणार आहे तो HCF 105 अँड 154 चा HCF किती असणार आहे? 7 असणार आहे. ओके, समजते सर्वांना? आपल्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत. कसल्याही प्रकारची अडचण आल्यास लागलीच तुम्ही मला फोन लावायचा आहे, जेणेकरून आपल्या या कन्सेप्ट क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर पहा, नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 7. यामध्ये दिलेले नंबर्स आहेत पहा, 42, 45 आणि 48 हे 3 नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर या 3 नंबरचा आपल्याला काय करायचं आहे? HCF काढायचा आहे. परत काय करावं लागेल आपल्याला? या 42 चे फॅक्टर्स आपल्याला लिहावे लागतील. तर 2 into 21 इज इक्वल टू 2 into 3 into 7. त्यानंतर या 45 चे फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत पहा. 45 इज डिव्हिजिबल बाय 3, सो 3 into 15 इज इक्वल टू 3 into 3 into 5. Then the factors of 48 is equal to 2 into 24 is equal to 2 into 2 into 12 is equal to 2 into 2 into 2 into 6 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 3. These are the factors of 48, these are the factors of 45, and these are the factors of 42. Then we want to find out the common factors. Which factors? Common factors. Common factors, not attractors, only factors. Understand? Common factors of 42, 45 and 48 is equal to. ओके, कॉमन फॅक्टर्स. आता या तिघांमध्येही कॉमन असलेले शोधायचे आहेत आपल्याला. 2 आहे या ठिकाणी, 2 नाही, म्हणजे 2 पाहिजे का आता आपल्याला? नाही. यानंतर पुढचा या ठिकाणी कोणता आहे फॅक्टर पहा? 3 आहे. तर 3 आहे का पहा? या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 3 आहे. आता इथं 1च 3 होता पहा. आणखीन कुठे 2 सोडून दुसरं कोणतं होतं का? 3 नाही. फक्त इथं 1च 3, इथं 2 आहेत, इथं पण 1च आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? 3 आलेला आहे. कोणता आलेला आहे? कॉमन फॅक्टर 3 आलेला आहे. इथं 7 आहे, इथं 7 नाही, इथं पण 7 नाही. इथं 5 आहे, इथं नाही, इथं नाही. म्हणजे कॉमन फॅक्टर कोणता आला? 3 आला. कॉमन फॅक्टर कोणता आला? 3 आलेला आहे. म्हणून याचा HCF काय असणार आहे? HCF ऑफ 42, 45 and 48 is equal to 3. Okay, the HCF of 42, 45 and 48 is equal to 3. In this way, we can solve the question number 6 and question number 7. Let us see the question number 8. पहा, या ठिकाणी जेही काही आपण क्वेश्चन्स या ठिकाणी सोडवत आहोत, हे क्वेश्चन्स ज्या ज्या विद्यार्थ्यांचे आलेले असणार आहेत त्या त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे. तर हे जे क्वेश्चन्स आहेत अतिशय सोपे आहेत. आपणाला हे क्वेश्चन सोडवण्यासाठी जास्त मेहनत करण्याची आवश्यकता नाही, कारण त्याच्या अगोदरच्या भागामध्ये जे काही आपण कन्सेप्ट आपल्या क्लिअर केलेल्या होत्या, या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर अशा प्रकारचे उदाहरणं सोडवण्यासाठी आपणाला कसल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे पहा या ठिकाणी.
8th number 57, 75 and 102. 102 आणि आणखीन एक क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे 9th नंबर दॅट इज 56 and 57. 56 and 57 पहा. आता हे एक्झाम्पल्स लिहित असतानाच आपल्या डोक्यामध्ये एक सुपीक कल्पना आलेली असणार आहे. बरोबर आहे. कोणती असणार आहे ती सुपीक कल्पना? की हा जो प्रश्न आहे पहा 9th नंबरचा 56 आणि 57 याचा HCF आपल्या मनामध्ये आलेला आहे. ते उत्तर आपण पाहणार आहोत. तोपर्यंत अगोदर आपल्याला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतरच क्वेश्चन नंबर 9 कडे आपल्याला जायचं आहे. ओके, तर सुरुवातीला आपण क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी सोडवणार आहोत. पहा काय काय दिलेलं आहे. 57, 75 अँड 102 हे 3 नंबर्स दिलेले आहेत. तर याची सुरुवातीला आपल्याला काय करावे लागतील? फॅक्टर्स सुरुवातीला आपल्याला याचे लिहावे लागतील. तर स्टार्टिंगला आपण या 57 चे फॅक्टर्स लिहिणार आहोत. पहा 57 2 ने डिव्हिजिबल आहे का? नाही. 3 ने डिव्हिजिबल आहे का? यस. 57 इज डिव्हिजिबल बाय 3. मग काय करायचं आहे? 3 into 3 1 जा 3 remaining 5 minus 3 2 take 7 then form the number becomes 27 3 9 जा 27 3 9 जा 27. It means that the factors of 57 is equal to 3 into 19. 19 is also prime number. 3 is also prime number. Then we want to write the factors of 75. Then 75 is equal to 3 into 25 is equal to 3 into 5 into 5. Let us see. The factors of 75 is equal to 3 into 5 into 5. Then we want to write the factors of 102. The factors of 102. Then 2 into 2 5s are 10, 2 1s are 2. That is 2 into 51 is equal to 2 into 3 into 17. 2 into 3 into 17. These are the factors of 102. Then we want to write the common factors, not attractors. Always remember that is factors. Common factors of 57, 75 and 102 is equal to. ज्यावेळेस 2 नंबर्सचा आपल्याला कॉमन फॅक्टर्स काढायचे असतील, 3 नंबरचे कॉमन फॅक्टर्स काढायचे असतील, त्यावेळेस एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. दिलेले नंबर्स किती आहेत? या ठिकाणी 3 नंबर्स दिलेले आहेत. कोणकोणते? 57, 75 अँड 102. अशा वेळेस काय करायचं? 3 नंबर्स असतील तर त्या तिघांमध्येही कॉमन असलेले काढावे लागतील आपल्याला. या दोघांमध्ये आहेत, या दोघांमध्ये आहेत असं काढता येत नाही. ज्यावेळेस आपल्याला HCF शोधायचा असतो त्यावेळेस मात्र आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या तिघांमध्येही कॉमन असलेलेच आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. आपण या ठिकाणी वारंवार लिहित आहोत. पहा कॉमन फॅक्टर्स ऑफ. कुणाचे कॉमन फॅक्टर्स? जे काही इथं नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरचेच कॉमन फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहित आहोत. म्हणून इथे गडबडून जायचं नाही. ओके, काही जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे की सर या दोघांमध्ये कॉमन आहे, या दोघांमध्ये कॉमन आहे. असं नाही. या तिघांमध्येही कॉमन असलेलेच नंबर घ्यायचे आहेत आपल्याला. या तिघांमध्येही कॉमन असलेले नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यावायचं आहे. कारण आपल्याला काय शोधायचं आहे? HCF शोधायचं आहे. HCF शोधण्यासाठी आपल्याला या तिघांमध्ये कॉमन असलेले नंबर शोधायचे आहेत. पहा मग या ठिकाणी काय काय आहे कॉमन? 3 3 3. ओके, या तिघांमध्ये काय कॉमन आहे? 3 आहे. कोणता फॅक्टर कॉमन आहे? 3 आहे. बाकीचे कोणते कॉमन फॅक्टर्स आहेत का? कॉमन फॅक्टर्स नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत? पहा
common factors of 57, 75 and 102 is equal to 3, then the HCF of 57, 75 and 102 is equal to 3 असणार आहे. ओके, याचा HCF किती असणार आहे? 57, 75 आणि 102 चा HCF किती असणार आहे? 3 असणार आहे. आता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्वेश्चन नंबर 9 कोणता दिलेला आहे? क्वेश्चन नंबर 9 या ठिकाणी पहा, 56 अँड 57. कोणता नंबर दिलेला आहे? 56 अँड 57. ओके, आपल्याला आन्सर आलेला आहे. पहा, 56 and 57, these two numbers are consecutive numbers. कोणते नंबर्स आहेत हे दोन नंबर्स? 56 and 57. These two numbers are consecutive numbers. कोणते नंबर्स आहेत? कॉन्जिगेटिव्ह नंबर्स आहेत. आणि कॉन्जिगेटिव्ह नंबरचा HCF किती असतो म्हणून सांगितलेला आहे आपण. HCF of any two consecutive numbers is equal to 1. ओके, कोणत्याही कॉन्जिगेटिव्ह नंबरचा म्हणजे क्रमालगत येणाऱ्या संख्यांचा HCF हा किती असतो? 1 असतो. मग आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल? पहा, there is no common factor. There is no common factor. So, HCF of 56 and 57 is equal to 1. There is no common factor. So, HCF of 56 and 57 is equal to 1. Then, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा, अशा प्रकारचे जेही काही क्वेश्चन्स असतील, समजा याच ठिकाणी जर आपल्याला असं दिलेलं असतं 56 अँड 58 असं जर दिलेलं असतं तर याचा HCF किती आला असता? हो, 56 आणि 58 चा किती आला असता? अगदी बरोबर आहे. किती आलेला असता? 2 आला असता. बरोबर आहे. HCF ऑफ एनी टू consecutive even number is 2. ओके, कॉन्झिगेटिव्ह इव्हन नंबरचा HCF किती असतो? 2 असतो. अगदी बरोबर आहे. आणि कॉन्झिगेटिव्ह ऑड नंबरचा HCF किती असतो? 1 असतो. व्हेरी गुड. आता यानंतर एक एक्झाम्पल पाहिजे आपल्याला. लास्ट क्वेश्चन नंबर 1 मधलं 777 लास्ट, दॅट इज 10th नंबर. 777, then 315 and 588. Which numbers are given that here? 777, 315 and 588. या नंबरचे आपल्याला काय करायचे? सुरुवातीला फॅक्टर्स काढायचे आहेत. ओके, तर स्टार्टिंगला आपण 777 चे फॅक्टर्स काढूया. ओके, कॅन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2? नो, 777 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. कॅन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3? यस, 777 इज divisible by 3. So what we can write here? 3 into 3 to the 6, remaining 1. When we take 7, then formed number becomes 17. 3 5 the 15. 3 5 the 15. 17 minus 15, remaining 2. When we take 7, then formed number becomes 27. Then formed number becomes 27. 3 9s are 27. 3 9s are 27. Then let us see 3 into, can that number is divisible by?
Which number? Can that number is divisible by 3? No, that number is not divisible by 3. Can that number is divisible by 5? No, that number is not divisible by 5. Can that number is divisible by 7? Can that number is divisible by 7? Yes, that number is divisible by 7. Then we can write here 7 into 7 3s are what? 7 3s are 7 3s are 21. 25 minus 21 remaining 4. When we take 9, then formed number becomes 49, and 7 7s are 49. 7 7s are 49. It means that the factors of 777 is equal to 3 into 7 into 37. 3 is prime number, 7 is prime number, as well as 37 is also a prime number. 37 is also a prime number. Then we want to write the factors of 315. 315. Can that number is divisible by 2? पहा, आपल्याला तेच वारंवार करायचं आहे. स्टार्टिंगला 2 ने डिव्हिजिबल आहे का पाहायचंय. आहे का? नाही. 3 ने डिव्हिजिबल आहे का? Yes, that number is divisible by 3. So we can write here 3 into 3 1s are 3. 3 1s are 3. पहा, या ठिकाणी थोडीशी गडबड होण्याची शक्यता आहे. कोणती गडबड होते पहा. 3 1s are 3, 3 5s are 15. पहा, केलेलं असेल, भरपूर जणांचं हे आन्सर आलेलं असणार आहे. 3 into 15 बरोबर आहे. पण या ठिकाणी 1 ला डिव्हिजिबल आहे का? 3 ने 1 ला आपण डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. जर करू शकत नसू तर आपल्याला त्या ठिकाणी काय द्यावं लागेल? 0 द्यावं लागेल. बरोबर आहे. इथं 1 आहे. 1 ला आपल्याला डिवाइड करता येतं का 3 न? नाही. म्हणून काय द्यावं लागेल? तिथं 0 द्यावं लागेल. 0 दिल्यानंतरच तो नंबर तयार होणार आहे. नंतर कोणता? 15. आणि मग 3 5s are 15. हे करेक्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं असणार आहे 3 into 105, that is very good. Okay. Then 3 into, can that number is divisible by 3? Yes, that number is also divisible by 3. Then 3 3s are 9. 3 3s are 9. Remaining 1, take 5, then formed number becomes 15, and 3 5s are 15. Then 3 into 3 into 35 is divisible by 5. Correct. That is 5 into 7. It means that the factors of 315 is equal to 3 into 3 into 5 into 7. The factors of 315 is equal to 3 into 3 into 5 into 7. आता राहिले कोणाचे फॅक्टर्स काढायचे आपल्याला? फॅक्टर्स ऑफ 588. 588 is divisible by 2. So 2 into 2 2s are 4, 2 9s are 18, 2 4s are 8 is equal to 2 into 2 into 2 1s are 2, 2 4s are 8, and 2 7s are 14 is equal to 2 into 2 into. Can that number is divisible by 2? No, that number is not divisible by 2. Can that number is divisible by? Yes, that number is divisible by 3. So 3 into 3 4s are 12, remaining 2, then formed number becomes 27, then 3 9s are 27. Then 2 into 2 into 3 into 7 into 7. The factors of 49 is equal to 7 into 7. It means that the factors of 588 is equal to 2 into 2 into 3 into 7 into 7. These are the factors of 588. Then what we want to write here? The common factors
of 777, 315 and 588 is equal to common factors of 777, 315 and 588 is equal to कोणकोणते आहेत पहा या ठिकाणी कॉमन फॅक्टर. स्टार्टिंगला जर आपण या ठिकाणी पाहिलं या ठिकाणचे फॅक्टर्स कोणते आहेत 777 चे 3 into 7 into 37. ओके, मग स्टार्टिंगला आपल्याला कोणते फॅक्टर पाहावं लागेल 3 आहेत का बाबा. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे, तर 3. आणखीन कोणते आहेत या ठिकाणी फॅक्टर 7 आहे. ओके, या ठिकाणी 7, या ठिकाणी 7, या ठिकाणी पण आहे 7 म्हणजे इंटू 7. 37 आहे का पहा, नाही. 5 आहे का पहा, नाही. 2 आहे का, नाही. म्हणजे या ठिकाणी यांचे जे काही कॉमन फॅक्टर्स असणार आहेत ते कॉमन फॅक्टर कोणते आहेत 3 into 7. कोणते आहेत याचे कॉमन फॅक्टर 3 into 7. म्हणजेच याचा आपल्याला काय करायचं आहे आता HCF ऑफ 777, 315 and 588 is equal to 3 into 7, 3 7 जा 21. म्हणजे याचं जे काही HCF आलेलं असणार आहे ते HCF किती आलेलं आहे 21 आलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे पहा लॉंग फॉर्म काय होतं HCF चं हायेस्ट कॉमन फॅक्टर किती होतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट. पहा हे नंबर्स कसे आहेत, मोठे नंबर्स आहेत. हायेस्ट जरी म्हटलेलं असलं तरी आपलं जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर कसं येतं, स्मॉलर येतं. पहा आता हे सर्व काही दिलेले नंबर्स कसे होते 3 डिजिट नंबर्स होते, परंतु त्याचं HCF किती आलेला आहे, स्मॉलर आलेला आहे त्याच्यापेक्षाही. समजतंय सर्वांना. ज्या विद्यार्थ्यांचे 10 एक्झाम्पल्स आलेले असतील त्यांनी कॉमेंटमध्ये यस लिहायला हरकत नाही. कॉमेंटमध्ये काय लिहायचं, यस. यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. पहा काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2. फाइंड द HCF. काय सांगितलेलं आहे, फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड. या अगोदरचा ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं पहा, आपण आपल्या मनाने जी कोणत्या मेथडनं आपल्याला करायचं होतं त्या मेथडनं आपण केलं. हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल किंवा काही जणांनी डिव्हिजन मेथडनं सुद्धा केलेलं असणार आहे. परंतु या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड. म्हणजे हे जे काही एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत फक्त आणि फक्त कोणत्या मेथडनं सोडवायचे आहेत, बाय डिव्हिजन मेथड. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आणि याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा काय दिलेलं आहे क्वेश्चन आपल्याला, 257 बाय 525. काय दिलेला आहे नंबर 275 बाय 525 हा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपण कसं सोडवायचं पहा. तर याच्यामध्ये न्यूमरेटर कोणता आहे 275, डिनॉमिनेटर कोणता आहे 525 आहे. बरोबर आहे, समजलेलं आहे सर्वांना. मग यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, स्मॉलर नंबर आणि बिगर नंबर या ठिकाणी शोधायचा आहे. जे कोणते दोन नंबर्स दिलेले आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, या फ्रॅक्शन मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, स्मॉलर नंबर अँड बिगर नंबर. तर याच्यामध्ये आपण पहा स्मॉलर नंबर कोणता आहे 275 आणि बिगर नंबर कोणता आहे 525. बिगर नंबर कोणता आहे 525. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, या बिगर नंबरला स्मॉलर नंबरने डिवाइड करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे काय करावं लागेल पहा आपल्याला, 525 डिवायडेड बाय 275
डिवायडेड बाय 275. पहा मग 275 वजा 275, 275 टू जा काय येतं पहा. याचं जर आपण 275 टू जा जर केलं तर आपलं जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर किती येणार आहे 550. म्हणजे या नंबरपेक्षा कसं यायला लागलेलं आहे, मोठं यायला लागलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कितीचा भाग घालू शकतो, फक्त 1चा. म्हणजे 275 वजा 275 दॅट इज मीन्स 525 मायनस 275. ओके, देन 5 minus 5 0, 5 minus 5 0. Then can we subtract 7 from 2? No, we cannot subtract 7 from 2. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, एक बारो उसना घ्यावा लागेल शेजाऱ्याकडनं. उसना घेतल्यानंतर किती होईल, या ठिकाणी पहा 12. 12 मायनस 7 किती येतं 5. मग या ठिकाणी किती शिल्लक राहिलेलं असणार आहे 4. 4 minus 2, 4 minus 2 2 येणार आहे. 4 minus 2 2 येणार आहे. रिमाइंडर किती आलेला आहे पहा. आता या ठिकाणी आपलं 250. रिमाइंडर किती आलेला आहे 250 या ठिकाणी आलेला आहे. मग आता कोणत्या नंबरनं आपण या ठिकाणी डिवाइड केलेलं होतं, 525 ला 275 न डिवाइड केलेलं होतं. म्हणून आता या ठिकाणी जे काही रिमाइंडर आलेलं आहे या रिमाइंडरनं या 275 ला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. कुणाला 275 ला डिवाइड करावं लागेल. 250 वजा 250, 275 मायनस 250, 5 minus 0 5, 7 minus 5 2, 2 minus 2 0. रिमाइंडर किती आलेला आहे 25 आलेला आहे. कितीने डिवाइड केल्यानंतर 25 आलेला आहे रिमाइंडर, 250 न डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती आलेला आहे 25 आलेला आहे. म्हणून आता काय करावं लागेल, या 25 न या 250 ला डिवाइड करायचं आहे. 250 डिवायडेड बाय 25, डिवायडेड बाय 25. 25 वजा 25 0 0 अँड 25 न जर आपण 0 ला डिवाइड केलं तर 0च येतं. म्हणून हे आपण या ठिकाणी 0च करूया. 0 minus 0 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजेच कितीनं डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर म्हणजे रिमाइंडर 0 आलेला आहे. कितीने डिवाइड केल्यानंतर 25 ने डिवाइड केल्यानंतर आपलं रिमाइंडर किती आलेला आहे भोपळा आलेला आहे. किती आलेला आहे रिमाइंडर भोपळा आलेला आहे. म्हणजेच 275 आणि 525 चा HCF किती येणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, HCF काय लिहायचं, HCF ऑफ 275 and 525 is equal to 25. म्हणजे याचा जो काही HCF येणार आहे तो HCF सुरुवातीला आपल्याला लिहायचा आहे. HCF of 275 and 525 is equal to 25. सुरुवातीला काय केलं आपण, याचा HCF काढलेला आहे. कोणत्या मेथडनं काढलेला आहे, बाय डिव्हिजन मेथड. या ठिकाणी मी प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनं म्हणजेच व्हर्टिकल मेथडनं काढलेलं असेल अरेंजमेंटनं किंवा हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनं जर काढलेलं असेल, आन्सर माझं तेच आलेलं असणार आहे काही विद्यार्थ्यांचं. मग ते बरोबर आहे का, आन्सर बरोबर आहे, HCF अगदी बरोबर आहे, परंतु मेथड रॉंग आहे. मेथड कशी आहे, रॉंग आहे. कारण क्वेश्चन मध्येच सांगितलेलं आहे कोणत्या मेथडनं सोडवायला सांगितलेलं आहे, डिव्हिजन मेथड, बाय डिव्हिजन मेथड. म्हणून आपल्याला हे डिव्हिजन मेथडनं सोडवणं गरजेचं आहे. मग पुढे काय सांगितलेलं आहे, रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे आता याला आपल्याला रिड्यूस करायचं या फ्रॅक्शनला. मग काय करावं लागेल पहा, 275
by 525 is equal to, we want to divide both numerator as well as denominator by the HCF. It means that 275 divided by 25 and 525 divided by 25. याला आपल्याला 25 न काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. मग काय करावं लागेल आपल्याला पहा, 275 डिवाइडेड बाय 25. 25 वन जा 25, 27 minus 25 remaining 2. When we take 5 then form the number becomes 25. 25 वन जा 25. ओके, म्हणजे 275 डिवाइडेड बाय 25 इज इक्वल टू काय येणार आहे, 11 येणार आहे. त्यानंतर पहा 525 डिवाइडेड बाय 25 इज इक्वल टू 25 2 जा 50, 25 2 जा 50, 52 minus 50 remaining 2. Take 5 then form the number becomes 25. 25 वन जा 25. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 21 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं जे काही आपण रिड्युस्ड फॉर्म केल्यानंतर, सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर काय येणार आहे पहा, 275 बाय 525 इज इक्वल टू आपला आन्सर काय येणार आहे, 11 बाय 21. याचं रिड्युस्ड फॉर्म काय येणार आहे, 11 बाय 21 येणार आहे. समजते सर्वांचं? खूप छान. अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणचे जेही काही एक्झाम्पल्स आहेत हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स आपणाला डिव्हिजन मेथडनेच सोडवायचे आहेत. कोणत्या मेथडने सोडवायचे आहेत, हे डिव्हिजन मेथडने सोडवायचे आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण सेकंड नंबर एक्झाम्पल पाहूया. 76 and 100, 76 by 133. सेकंड नंबर काय दिलेला आहे पहा, 76 by 133. याला पण आपल्याला डिव्हिजन मेथडने याचा काय काढावं लागेल, स्टार्टिंगला HCF काढायचा आहे. अगदी बरोबर आहे. पहा, अगोदरचं एक्झाम्पल समजल्यानंतर आता हे आपल्याला एक्झाम्पल फास्ट सोडवता आले पाहिजे. व्हिडिओ ज्यांनी कोणी सोडवलेलं नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करायचे, राहिलेले दोन्ही एक्झाम्पल सोडवायचे आहेत आणि आता व्हिडिओ चालू करायचा आहे. सोडवायचं झाल्यानंतर ज्यांनी ऑलरेडी सोडवलेलं आहे त्यांनी फक्त पाहायचंय कशा पद्धतीच्या स्टेप्स आहेत, आपलं उत्तर कसं आलेलं आहे हे पाहायचंय. तर पाहूया. सुरुवातीला काय करायचं आहे, 76 बाय 133 दिलेला आहे. न्यूमरेटर कोणता आहे, 76 आहे. डिनॉमिनेटर कोणता आहे, 133 आहे. स्मॉलर नंबर कोणता आहे, 76. बिगर नंबर कोणता आहे, 133. पुन्हापैकी दिलेल्या फ्रॅक्शन पैकी आपल्याला काढायचे स्मॉलर नंबर आणि बिगर नंबर. या दिलेल्या फ्रॅक्शन पैकी स्मॉलर नंबर 76, बिगर नंबर कोणता आहे, 133. मग काय करावं लागेल आपल्याला, या बिगर नंबरला या स्मॉलर नंबरने काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. पहा, 133 डिवाइडेड बाय 76. आता 76 2 जा जर आपण केलं तर येणारं जे काही आन्सर असणार आहे ते कोणतं असणार आहे, 152. म्हणजे हा या नंबर पेक्षा 133 पेक्षा कसा आहे, तो नंबर बिगर आहे. म्हणजे किती न भाग जातो, फक्त याला 133 ला 76 न 1 चा भाग जाणार आहे. बरोबर आहे. 76 1 जा 76. म्हणजेच 133 मायनस आपल्याला काय करावं लागेल, 76 करावं लागेल. बरोबर आहे. देन can we subtract 6 from 3? We cannot subtract 6 from 3. So take a borrow. Take a borrow from the nearest number. So here form the number becomes 13. 13 minus 6 is equal to 7. Here remaining 2. Then we cannot subtract 7 from 2. So take a borrow from the nearest number. So here form the number becomes 12. 12 minus 7. That is the 5. 12 minus 7 5.
then here remaining 0. 0 is to 0. आता या ठिकाणी रिमाइंडर कोणता आलेला आहे? 57 आलेला आहे. कितीने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 57 आलेला आहे? 76 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 57 आलेला आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? याला म्हणजे या 76 ला कितीने डिवाइड करावं लागेल? या रिमाइंडरने डिवाइड करावं लागेल. म्हणजेच 57 ने डिवाइड करावं लागेल. काय होईल पहा? 57 1 जा 57 मायनस इट मीन दॅट 76 मायनस 57. परत 76 मधनं जातात का? नाही. म्हणून काय करावं लागेल? 12 घ्यावा लागेल. म्हणजे किती होईल या ठिकाणी? 16 होणार आहे. 16 मायनस 7 9 रिमेनिंग हिअर 6 6 मायनस 5 1. ओके. म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर किती आलेला आहे? 19 आलेला आहे. किती आलेला आहे रिमाइंडर? 19. कितीने डिवाइड केल्यानंतर 19 आलेला आहे रिमाइंडर? 57 ने. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे? 57 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे 57 ला डिवाइड करायचं आहे. पुन्हा डिवाइड करायचं आहे या रिमाइंडरला. रिमाइंडर किती आहे? 19. म्हणजे आता 19 ने डिवाइड करायचं आहे 57 ला. 19 3 जा 57. 19 3 जा 57. 57 मायनस 57 रिमाइंडर 0. रिमाइंडर 0. रिमाइंडर किती आलेला आहे आपला? 0 आलेला आहे. केव्हा आलेला आहे रिमाइंडर 0? कोणत्या नंबरने डिवाइड केल्यानंतर आलेला आहे रिमाइंडर 0? 19 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आलेला आहे. म्हणून HCF ऑफ 76 and 133 is equal to 19. म्हणजे कितीने डिवाइड केल्यानंतर आलेला आहे? 19 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आलेला आहे. म्हणून याचा HCF 76 आणि 133 चा HCF किती आलेला आहे? 19 आलेला आहे. आता पुढे काय करायचंय? हा जो फ्रॅक्शन आहे 76 बाय 133 याचं काय करायचं आहे आपल्याला? सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 76 डिवायडेड बाय 19 बाय 76 सॉरी डिनॉमिनेटरला किती आहे? 133 डिवायडेड बाय 19 डिवायडेड बाय 19. ओके. पहा मग काय काय दिलेलं आहे? 76 डिवायडेड बाय 19. 76 डिवायडेड बाय 19 म्हणजे 19 4 जा 76. 19 4 जा 76 आणि 100 डिनॉमिनेटरला काय दिलेलं आहे? 133 डिवायडेड बाय 19. 19 7 जा 133. म्हणजे याचं जे काही रिड्युस्ड फॉर्म असणार आहे, कुणाचं रिड्युस्ड फॉर्म? या 76 बाय 133 चं रिड्युस्ड फॉर्म किंवा याचं सिम्पलेस्ट फॉर्म कोणतं असणार आहे? 4/7 असणार आहे. यानंतरचा प्रश्न पहा कोणता नंबर दिलेला आहे? 161 बाय 69. ओके. तर या प्रश्नामध्ये पहा या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर प्लेसला काय आहे? 161 आहे. तर डिनॉमिनेटर प्लेसला काय आहे? 69 आहे. तर या दोन नंबर मध्ये आपल्याला काय करायचं? सुरुवातीला स्मॉलर नंबर कोणता आणि बिगर नंबर कोणता या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर 161 हा नंबर कसा आहे? या फ्रॅक्शन मध्ये बिगर नंबर आहे. तर 69 हा नंबर कसा असणार आहे? स्मॉलर नंबर असणार आहे. कोणता नंबर असणार आहे? स्मॉलर नंबर असणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी या बिगर नंबरला 161 ला आपल्याला या स्मॉलर नंबरनं काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. म्हणजेच काय? 161 डिवायडेड बाय 69 डिवायडेड बाय 69. आता याला आपण डिवाइड करणार आहोत. पहा 69 1 जा 69 अँड 69 2 जा करावा लागेल. या ठिकाणी आपल्याला 2 9 जा 18 कॅरी 1 2 6 जा 12 12 प्लस 1 13 म्हणजेच 161 मायनस 133
8 मायनस 138. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहा सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 8 कशातून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, 1 मधनं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आपण करू शकतो का, नाही. म्हणून काय करावं लागेल, टेक अ बारो फ्रॉम द नियरेस्ट नंबर. म्हणून या 6 कडनं काय करेल, आपण एक बारो घेतलेला आहे. या ठिकाणी तयार होणारी नंबर कोणता असणार आहे, मग तो 11. 11 मायनस 8 3. 11 मायनस 8 3. या ठिकाणी रिमाइंडर किती असणार आहे, म्हणजे शिल्लक राहिलेला नंबर कोणता असणार आहे, 5. 5 मायनस 3 2. 1 मायनस 1 0. म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर किती आलेला आहे, 23 आलेला आहे. कितीने डिवाइड केल्यानंतर 23 आलेला आहे रिमाइंडर, 69 ने डिवाइड केल्यानंतर. कोणत्या नंबरनं, 69 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती आलेला आहे, 23 आलेला आहे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, या 69 ला 23 न डिवाइड करायचं आहे. म्हणजेच काय येईल पहा, 69 ला या 23 ने डिवाइड केल्यानंतर 23 3 जा 69. 23 3 जा 69. 69 मायनस 69 इज इक्वल टू भोपळा. इज इक्वल टू भोपळा. म्हणजेच कितीने डिवाइड केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर 0 आलेला आहे, तर या 23 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर 0 आलेला आहे. म्हणून याचा जो काही एचसीएफ असणार आहे, एचसीएफ ऑफ 161 अँड 69 इज इक्वल टू, HCF of 161 and 69 is equal to 23. is equal to 23 असणार आहे. मग आता याचा आपल्याला काय करायचं आहे, पुढे सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे. हा जो फ्रॅक्शन आहे 161/69 याचा आपल्याला रिड्युस्ड फॉर्म म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म करायचं आहे. 161/69 is equal to 161 divided by 23. कशाने डिवाइड करायचं असतं, HCF ने डिवाइड करायचं असतं. 69 डिवाइडेड बाय 23 इज इक्वल टू, पहा या ठिकाणी हा जो 161 डिवाइडेड बाय 23 आहे, तर 23 7 जा 161 and 69 divided by 23 is equal to 23 3 जा 69. म्हणजे याचं जे काही सिम्पलेस्ट फॉर्म असणार आहे, कोणाचं सिम्पलेस्ट फॉर्म, 161/69 चं जे काही सिम्पलेस्ट फॉर्म असणार आहे ते किती आलेलं असणार आहे, 7/3. काय आलेलं असणार आहे, 7/3. आता आपण हा प्रॅक्टिस सेट 12 संपूर्ण पाहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे दोन्हीही क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे, पहा आता हे जे आपलं काही एज्युकेशन चालू आहे ते कसं चालू आहे, ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे. म्हणून आता ज्या विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधले 10 एक्झाम्पल्स आणि या क्वेश्चन नंबर 2 मधले हे 3 एक्झाम्पल, सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स स्टेप बाय स्टेप अगदी बरोबर आलेले असतील, अगदी बरोबर आलेले असतील, सर्वच्या सर्व कुठेही गडबड झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्यासाठीच म्हणजे कुणासाठी, स्वतःसाठीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्हेरी गुड असं लिहायचं आहे. काय करायचं आहे, व्हेरी गुड असं लिहायचं आहे. म्हणजे आपण जे काही सोडवलेलं आहे, आपलं सर्व काही बरोबर आलेलं आहे, आपल्यासाठी स्वतःसाठीच आपण कॉमेंट बॉक्स मध्ये व्हेरी गुड असं लिहायचं आहे. यानंतरचा भाग आपण पुढील भागामध्ये पाहूया. तोपर्यंत Okay.